हाय फ्रेंड्स, नमस्कार. मी मनीषा. माझ्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे. तर सगळ्यात आधी बघा, नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट्स करा. तर मी बघा आज इथे गॅसची बचत करण्यासाठी कुकरमध्ये एका शिट्टीत मस्त अशी आमटी करणार आहे. डाळ आमटी तुम्ही जे म्हणाल ते मस्त अशी आमटी करणार आहे. त्यासाठी इथे मी बघा अर्धा तास आधी डाळ भिजत ठेवलेली आहे. इथे तुरीचे आणि मुगाचे मिक्स आहे. लसूण भरपूर सारा टेस्टीला, कढीपत्ता, टॅमॅटो, कोथिंबीर आणि आपले जे काय आहे ते सुके मसाले म्हणजे आपण हळद, मिरची पावडर, धना पावडर जे टाकणार आहे ते जिरे, मोहरी, पाणी आहे. आणि इथे मी कुकर ठेवला आहे तापवायला. त्याच्यामध्ये आपण टाकले तेल गरम झाले का नाही बघायचं आणि मग आपण त्याला फोडणी देण्यासाठी आपण पुढे तयारी करूया. बघा इथे बघा मस्त असं तेल गरम झालं आहे. त्यामध्ये मी आता पहिल्यांदा टाकलेली आहे बघा मोहरी मी काही खूप टाकत नाही. मस्त अशी मोहरी टाकली. मोहरी तडतडली की जिरे टाकायचे. जिरे फुलले की मग त्याच्यामध्ये भरपूर असा टेचलेला लसूण टाकायचं. आलं लसूणही कोणी टाकतं, त्याची चव वेगळी येते, पण टेचलेल्या लसणाची चव वेगळी येते. मस्त असं बघा भरपूर असं लसूण मी टेचून घेतलेलं आहे आणि तो मी त्यात टाकलेला आहे. आता त्याच्यामध्ये आपण टाकणार आहे कढीपत्ता. बघा किती छान तडतडते सगळं जे फोडणीत टाकलेलं आहे ते. कढीपत्ता चांगला तडतडला की आपल्याला त्यामध्ये टाकायचा आहे टोमॅटो. तुम्हाला तुमच्या आवडीनुसार आंबट कमी जास्त असा टोमॅटो टाका. मी 2 छोटे छोटे टोमॅटो टाकलेले आहे. जर ते टोमॅटो चांगले परतून घ्यायचे आणि फोडणीत आपण बघा थोडीशी कोथिंबीर टाकूया. आपण नंतरही टाकणार आहे, पण फोडणीत आता थोडीशी कोथिंबीर टाकू. त्यामध्ये आता आपण टाकणार आहे बघा सगळे सुके मसाले. त्यात सर्वात पहिले टाकलेली आहे बघा हळद. त्यानंतर त्यात जातो मिरची पावडर, तिखट मिरची पावडर आहे बघा ही. मग जाती त्याच्यात मग कांदा मसाला, तिखट मिरची, बेडगी मिरची, थोडीशी धना पावडर आणि यात मग तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जे मसाले आवडेल ते टाका. तुम्ही गोडा मसाला किंवा आपण किचन किंग मसाला किंवा जे काही असेल ते सुद्धा टाकू शकता. त्याची प्रत्येकाची चव वेगवेगळी. मी काही नाही टाकत, मी साधन सोपं टाकते. आणि मी आत्ता हिंग टाकला, कारण की जर फोडणीत हिंग टाकला तर तो हिंग जळतो. शक्यतो आमटीला मी असाच टाकते, मग त्या हिंगाची चव राहते. आणि आता आपण बघा ही भिजवलेली डाळ बघा मस्त भिजलेली आहे. आपलं सर्व कांदा टॅमॅटो चिरून म्हणजे टॅमॅटो लसूण टेचून किंवा टॅमॅटो चिरून कोथिंबीर चिरसपर्यंत डाळ मस्त शिजल्या जाते आणि मग ती डाळ भिजती चांगली. बघा डाळ भिजली की मग आपल्याला एका शिट्टीत मस्त शिजल्या जाते. गॅसही वाचतो, कुकरमध्ये होती, पुन्हा फोडणी द्यायची गरज लागत नाही याला. मस्त अशी बघा ती जरा 5 मिनटं परतून घ्यायची आणि मग परतल्यानंतर खाली लागायला आली की आपण त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत पाणी. तुम्हाला जेवढी डाळ हवी त्याच्यानुसार पाणी टाकायचं. मला एक टायमाचीच मी करत आहे, त्याच्यामुळे मी थोडंच पाणी टाकलेलं आहे. त्याच्यानुसार पाणी टाकायचं आणि शक्यतो डाळ आमटी ही थोडीशी पातळच चांगली लागते. जर ते डाळ तडका वगैरे केला तर ते घट्ट असते. आणि इथे बघा आपण कुकरचं झाकण लावलेलं आहे आणि आता आपण त्याची एकच शिट्टी घेणार आहे. बघा एक शिट्टी झाली की आपण गॅस बंद करणार आणि मग ते थोडंसं थंड होऊन देणार. आता इथे बघा शिट्टी होत आहे, तुम्हाला समोरच दाखवत आहे. बघा कुकरची शिट्टी झाली मी तुम्हाला कुकरची शिट्टी झालेली आणि इथे बघा मी कुकर थंड होऊन दिला आणि मग मी झाकण उघडलं आणि हे बघा आपल्याला असं विस्करणी किंवा रवीने तुम्ही हाटून घेऊ शकता. मी असं विस्करनीच हलवते. त्यात आता आपण वरतून भरपूर अशी कोथिंबीर टाकली. बघा किती छान दिसते का नाही. मस्त असं मी तिखट थोडं कमी टाकलं, मुली लहान आहेत, मुली खाणार आहेत, त्याच्यामुळे तुम्ही जास्त तिखट टाकलं तर आणखीन त्याचा कलर लाल येऊ शकतो. बघा आता मस्त असं मी सर्व करून दाखवते. छान असं मी आमटी डाळ जे तुम्ही म्हणाल ते झालेली आहे. वरतून कोथिंबीर, याच्यातून वरतून तूपही टाकलं तरी चालेल किंवा तुम्ही भातावर घेतल्यावर तूप घ्या. कशी वाटली डाळ नक्की कमेंट्समध्ये सांगा. धन्यवाद.